बीडमध्ये होणाऱ्या उद्याच्या सभेमध्ये मुंडे भुजबळ नेमकी मागणी काय करणार आहेत हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण भुजबळ मुंडे नेहमी म्हणत आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका, तर दुसरीकडे पंकजा मुंडे हैदराबाद गॅजेटियरला गुलामीचं गॅजेट आहे म्हणत, निजामाचं गॅजेट आहे म्हणत या गॅजेटला हिनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. आता काही त्या ठिकाणी काही घोषणाला बसलेले होते आणि त्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्या ठिकाणी फोनवर ते असं म्हणाले होते की एका समाजाला या गॅजेटद्वारे आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर आम्हालाही एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. मुंडे भुजबळ यांच्या मेळाव्यात नेमकी आता मागणी काय होणार आहे? नेहमी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये, त्यांचं ताट वेगळं असावं अशी मागणी करणारे भुजबळ आणि धनंजय मुंडे नेमकी आता या मेळाव्यामध्ये मागणी काय करणार आहेत? हैदराबाद गॅजेटियर रद्द करा म्हणून मागणी होणार आहे की त्याच गॅजेटरनुसार आम्हाला आरक्षण द्या ही मागणी होणार आहे? आणि जर